नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपले देवेंद्र फडणवीस हे लाडक्या बहिणींच्या बद्दल काय म्हणत आहे। निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकष आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। पण आणि ते बोलत होते की आपल्या लाडक्या बहिणीचे काही आपण 4 नियम काढलेले होते आणि त्यामध्ये काही निकष असे होते की ज्यांच्या घरी सर्व असूनही त्यांना लाभ मिळत होता, शेती आणि आपले 2.5 लाखाच्या वर उत्पन्न आणि त्या घरामध्ये 4 चाकी वाहन किंवा आपल्या घरामध्ये कोणी नोकरीला लागलेला असेल, ते असे 4 निकष आहेत। त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत आणि त्या लाडक्या बहिणी या योजनेतून वगळण्यात येतील असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं। आणि आपल्या लाडक्या बहिणीचे खाते हे लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी चेक करावे, जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच ॲड केलेले आहेत। आणि आपले मुख्यमंत्री अगोदरचे एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना चालूच ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा एक त्यांनी निष्कर्ष ठेवलेला आहे। आणि समोरच आपल्या लाडक्या बहिणींसाठी काय काय करता येईल त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी योग्य असा एक रस्ता निवडलेला आहे। आणि आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे जेणेकरून बाकीच्या लोकांना न जाता आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जावे अशी त्यांची इच्छा आहे, परंतु काही लोक त्याच्यावर डल्ला मारत आहेत असंही आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले। आणि डल्ला म्हणजेच की लाडक्या बहिणी म्हणजे की लेडीज असून जे आपले माणूस म्हणजे की आपला ज्या लाभार्थ्याला ती लाभ मिळत नाही तेही लाभ घेत आहेत असं आपल्या लाडक्या बहिणीच्या पैशावर लोक डल्ला मारत आहेत असं आपले देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहेत। आणि त्यासाठी आपण आता ते तात्काळ अशा अटी आणि अशी खाती चेक करण्याचा प्रयत्न करणार आहोत असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि सांगितलं। आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या चॅनलला माहिती येण्याचा एक हेतू असतो, त्यामुळे आपलं चॅनल